नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज MPSC 24/7 या तुमच्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज पाहणार आपण महाराष्ट्र गट व अराज्य पत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024चा पेपर जो 2 फेब्रुवारी 2025 झाला होता. त्यामध्ये आपण जिओग्राफीचे महत्त्वाचे जे 10 क्वेश्चन विचारले होते आयोगाने त्याच्यावर चर्चा करणार. कोणती उत्तर आहे ते पाहू. कारण का PYQ आपल्याकडे काय होतात सध्या रिपीट व्हायला लागलेले आहेत. ओके, सो बघूया आपण, सुरुवात करूया. तिथून क्वेश्चन चालू होतात आपले. तर क्वेश्चन नंबर 11 पासून बघा काय म्हटलंय. काय म्हटले बघा, महाराष्ट्रातील घाट आणि त्यांचे रस्ते यांचे काय करा योग्य जोडा जुळवा. सर्वांना माहिती अतिशय महत्वाचे काय म्हणतात हे अतिशय इम्पॉर्टंट आहेत. काय घाट आहेत असे पण नाहीत की लहान मोठे आहे, लहान नाही आहेत, मोठे आहेत हे सर्व. तो कोंडा आहे, मालशेज आहे, हनुमंते आणि थल. थल आपल्या थल सर्वांना माहिती आहे, मुंबई आणि नाशिकला जोडतो. कोणाला जोडतो? मुंबई आणि नाशिकला जोडतो. कोंडा विचारला तर आपला कोणाला जोडतो? एक कोल्हापूर आणि पणजीला जोडतो. मालशेज विचारला तर आपल्या कल्याणपासून निघतो तो ठाणे अहमदनगर. हनुमंते विचारला तर सो अला 4 असे किती ऑप्शन आहेत? 2 ऑप्शन आहेत. म्हणजे हा ऑप्शन गेला तुमचा, हा एक ऑप्शन इलिमिनेट करायचा पहिल्यांदा. आता काय आहे विचारलंय मालशेज कुठे आहे तर ब ला 3 बघा एकच ऑप्शन. याचं उत्तर काय असणार आहे? याचं उत्तर हे असणार आहे. ओके ओके मित्रांनो, पुढे जाऊया. तर याचं उत्तर काय असणार म्हटलं आपण हे. तो पुढे 12 क्वेश्चन काय म्हटलंय, शंभू महादेवाचे डोंगररांग कशाच्या दरम्यान आहे? काय म्हटलंय, शंभू महादेवाची डोंगररांग ही डायडस नद्यांच्या दरम्यान आहे. तर काय उत्तर आहे? भीमा आणि कृष्णाच्या दरम्यान आहे. कसं आहे बघा, महाराष्ट्राचा आपला बऱ्यापैकी काय आहे अशा पद्धतीचं काय आहे मॅप आहे. ओके, तो इथून आहे हरिश्चंद्र बालाघाट, इकडे आहे खाली सातमाला अजिंठा, हरिश्चंद्र बालाघाट आणि शंभू महादेवाचे डोंगर. आणि ह्या डोंगरांच्या मधूनच काय होते तर आपले दोन आपले शंभू महादेवाच्या वरून होते भीमा नदी आणि त्याच्या खालून होते कृष्णा नदी. ओके, त्याचं उत्तर काय असणार आहे? उत्तर काय असणार आहे तर भीमा आणि कृष्णा. विचारलं तापी आणि गोदावरीच्या मध्ये कोणतं आहे तर सातमल अजिंठा. कोणतं आहे? सातमल अजिंठा आहे. गोदावरी आणि भीमेच्या मध्ये कोणतं आहे तर हरिश्चंद्र आहे. लक्षात ठेवा. सो एक्झाम साठी याच्यावर येणारं एक्झामला क्वेश्चन विचारू शकतो. त्याचं उत्तर काय लक्षात ठेवा, भीमा आणि कृष्णा. पुढे विचारले खालील विधानांचे निरीक्षण योग्य पर्याय निवडा. बोलले अग्निजन्य खडकात काय म्हटलं, अग्निजन्य खडकात लोहा सोने तांबे आढळते. एकदम बरोबर आहे. स्तरित खडकात, स्तरित म्हणजे आपण त्याला काय म्हणतो सेडिमेंटरी रॉक. ओके, जे मूळ खडकापासून तयार झालेले असतात, गाळवा येऊन ठरावत असतात आणि काय तयार करतात तर स्तरित खडक. खडकाचे 3 प्रकार लक्षात घ्या. अग्निजन्य खडक, अग्निजन्य खडकांचं रूपांतर कशामध्ये होते ते गाळाचे खडक, त्यांना स्तरित खडक म्हणतात. आणि स्तरित खडकांचं रूपांतर कसं होतं रूपांतरित खडकामध्ये होतं. चून खडक आणि जिप्सम यांसारखी काय करतात खनिज सापडतं. एकदम बरोबर आहे. आणि रूपांतरित खडकात म्हटले अभ्रक, ज्याला निका म्हणतो आपण, गार्नेट ज्याला आपण काय म्हणतो अभ्रक म्हणतात. एक आपलं निकाला काय म्हणतात अभ्रक म्हणतात आणि गार्नेटला गार्नेटच म्हणतात. त्यांची खनिजे आढळत नाहीत म्हटले ते काय म्हटले, त्यामुळे स्टेटमेंट चुकीचं. आढळतात लक्षात ठेवा. सो आणि ब बरोबर. 14वा क्वेश्चन बघूया आपण. महाराष्ट्रात भीमा नदीचे स्वतंत्र खोरे आहे. एकदम बरोबर आहे. पैनगंगा नदी अजंठा रांगेत उगम पावते दिसतात. एकदम बरोबर आहे. मांजरा नदी ही कृष्णेची उपनदी आहे तर नाही, तर कोणाची उपनदी आहे ती गोदावरीची उपनदी आहे. सो हे स्टेटमेंट कसं आहे चुकीचं आहे. सिंधुमना नदी ही उत्तरेकडील उपनदी आहे, तर हे पण स्टेटमेंट कसं आहे चुकीचं आहे. तर काय बरोबर येईल, काय बरोबर येईल तुमचं अ आणि ब बरोबर. ओके, लक्षात आहे अ आणि ब बरोबर. मांजरा ही कृष्णेची उपनदी नाही. काय म्हटलंय, महाराष्ट्रातील 1960 आणि 2020 मध्ये एकूण प्रशासकीय अनुक्रमे कसे किती होते तर पहिले किती होते 4 होते, नंतर किती झालेले 6. नाशिक आणि अमरावती हे नवीन 2 झालेले आहेत. कोणते? नाशिक आणि अमरावती हे 2 अमरावती 2 नवीन काय झालेले आहेत प्रशासकीय विभागांची काय झाली निर्मिती झालेली आहे. पुढे काळी कापसाची मृदा कुठे पाहायला मिळते विचारलेलं आहे.
तर काळी कापसाची मृदा सर्वांना माहिती आहे, तर महाराष्ट्राचा पठारी प्रदेश. अ ला 3 किती ऑप्शन आहेत, डायरेक्ट इलिमिनेट करून टाका. जांभी मृदा सर्वांना डोळे दाखवून माहिती ही कोकणामध्ये आढळते. सो ब ला 1 एकच ऑप्शन आहे बघा, ब ला 1. सो हे याचं काय असणार आहे उत्तर. बाकीचे पण थोडे लावून घेऊया आपण, कदाचित क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. तो क ला 2, क ला पूर्व विदर्भ सापडतो. भरड उथळ मृदा कुठे सापडते, तर सह्याद्रीचा पूर्व भाग. तर याचं उत्तर समजलं आहे 16वेचं 2. पुढे जाऊ आपण. कोणत्या 2 नद्यांच्या दरम्यान पंजाब हिमालय म्हणतात. आता इथे महत्वाचं मी शिकवताना एक मुलांना शिकवतो की आपल्या हिमालयाचे असे नाही म्हटलं तर आपण काय करतो, 5 भाग पडतो. कसे 5 भाग पडतो, म्हणजे क हा एक, असा एक, ओके. सो बघा आहे, ओके. पहिला हिमालय आहे तो पंजाब हिमालय. तो कशापासून आहे, सिंधू ते सतलज. सिंधू ते सतलज कोणता आहे, तर पंजाब हिमालय. सतलज ते कोणती नदी, काली नदी. तर कोणता आहे तो, कुमाऊ हिमालय. ओके. काळी नदी ते कोणती नदी, तिस्ता नदी. त्याला म्हणतात नेपाळ हिमालय. आणि नेपाळ हिमालय ते कोणतं आहे, दिहांग नदी. त्या दरम्यान कोणता आहे, तर आसाम हिमालय आहे. तो विचारले काय, तर पंजाब हिमालय विचारलेला आहे. तो पंजाब हिमालय आहे तो आपल्या कोणत्या दरम्यान आहे, सिंधू आणि सतलज. सिंधू आणि सतलज याचं उत्तर काय असणार आहे, लक्षात ठेवा. काळी आणि तिस्ता याच्या दरम्यान कोणता आहे, तर काळी आणि तिस्तामध्ये कोणता आहे, तर नेपाळ हिमालय आहे. कोणता हिमालय आहे, नेपाळ हिमालय आहे. ओके. तर हे महत्वाचे क्वेश्चन पॉईंट होता. पुढे म्हटले पश्चिम आणि वायव्य भारतामध्ये उष्ण कोरड्या धुळीच्या वेगाने वाऱ्यांना काय म्हणतात. अतिशय रिपीटेड, मोस्ट रिपीटेड क्वेश्चन आहे हा. कोणते वारे म्हटले जातात, तर लो वारे म्हटले जातात. ओके. उष्ण आहेत म्हणून कोणते आहेत, तर लो वारे आहेत. वायव्य भारतात, ते पण कुठल्या भारतामध्ये, वायव्य भारतामध्ये. ओके. पुढे म्हटले स्वामीनाथन यांच्या व्याख्यानुसार भारतातील कोरडवाहू शेती म्हणजे ज्या ठिकाणी सरासरी वार्षिक पर्जन्य हे किती आहे, तर किती असे विचार. आता हा माझा क्वेश्चन जेव्हा मी एकदम दिले होते तेव्हा क्वेश्चन माझा काय झालं होतं, चुकला होता. ओके. मी सिली मिस्टेक म्हणेन, काय होय, सिली मिस्टेक. कोरडवाहू शेती म्हणजे पावसाच्या अभावी, पावसाच्या अभावी आपण जे काही शेती केली. 2 प्रकारच्या शेतीचे प्रकार असतात, कोरडवाहू शेती आणि जिरायती शेती. आता जिरायती शेती काय असते, तर ती शेती कशावर अवलंबून असते, पावसावर अवलंबून. त्याला जिरायती शेती असं म्हटलं जातं, पावसावर अवलंबून असते. ओके. पावसाच्या पाण्याचा किंवा पाण्याचा उपयोग करून कोरडवाहू शेती. दुसरा आहे कोरडवाहू शेती. इथे म्हटलं 100 पेक्षा जास्त आणि 120 पेक्षा कमी नाही होऊ शकत. ओके. पुरेसा पाऊस आहे इथे. 30 पेक्षा कमी, ओके, समजू शकतो. 20 पेक्षा जास्त अजिबात नाही. 100 पेक्षा कमी आणि 40 पेक्षा जास्त आहे. हे एकदम उत्तर बरोबर आहे. सो याचं उत्तर काय आहे, 30 पेक्षा कमी होऊ शकत नाही, तो दुष्काळग्रस्त भाग आहे. ओके. कोरडवाहू काय म्हटलंय, 100 पेक्षा कमी पाहिजे आणि 40 पेक्षा जास्त पाहिजे. तर एकदम बरोबर आहे. कोरडवाहू शेती आणि जिरायती शेती असे काय करतात, बरोबर. ओके. पावसाच्या पाण्याने केली जाणारी शेतीला काय म्हणतात, जिरायती शेती. आणि पावसाच्या पाण्याच्या अभावी जलसिंचनाद्वारे जी शेती केली जाते तिला कोणती शेती म्हणतात, कोरडवाहू शेती म्हणतात. लक्षात ठेवा. पुढे म्हटले भारतीय जनगणनेच्या खालील नागरी वस्तूंना ओळखले जाते. क्रायटेरिया दिलेला आहे. ओके. ते विचारले बघा. महानगरपालिका नगरपालिका असणे असं म्हटलंय असते, हो ठीक आहे. 500 पेक्षा जास्त लोकसंख्या, 5000 पेक्षा जास्त लोकसंख्या, अतिशय महत्वाचं. 50% लोक बिगर शेती व्यवसाय करणार असेल तर 50% नाही तर किती टक्के पाहिजे, तर 75%. तर हे स्टेटमेंट चुकीचं आहे. मग हे जर स्टेटमेंट चुकीचं होणार असेल तर मला क ऑप्शन नको आहे, क ऑप्शन नको आहे, क ऑप्शन नको आहे. वरील पैकी पेक्षा जास्त घनता लागते. हे बरोबर आहे, हे बरोबर आहे, हे बरोबर आहे. लक्षात ठेवा. विचारायचं उत्तर किती असणार आहे तुमचं, तिसरं. तर इलिमिनेट करा. अतिशय सिद्ध म्हणजे 10च्या 10 मार्क आपल्याला जॉग्राफीमध्ये घेऊ शकता. 10च्या 10 मार्क आपण कशामध्ये घेऊ शकतो, जॉग्राफीमध्ये घेऊ शकतो. ओके. लक्षात राहील. पुढे जाऊया आपण. काय म्हटलंय, हरित क्रांती म्हटलंय. हरित क्रांती आता सर्वांना माहिती आहे, अन्नधान्याचं उत्पादन. अ ला 3 किती ऑप्शन आहेत, अ ला 3 बघा डायरेक्ट. सोनेरी क्रांती कशासाठी आहे, तर फळांचे उत्पादन. निळी क्रांती कशासाठी आहे, तर माशांसाठी आहे, माहिती आहे सर्वांना. त्यासाठी माशांसाठी. पिवळी क्रांती कोणासाठी आहे, तर तेलबियांसाठी आहे. ओके. इथे आपलं काय जमतंय, जॉग्राफीचे आपले जे काही 10 क्वेश्चन आहेत ते काय होतं, अतिशय सोपं असतं. आपण 10च्या 10 मार्क घेता आले पाहिजेत. ओके. महत्त्वाचे चॅप्टर कोणते रिवाईज करा तुम्ही, नद्या रिवाईज करा, प्राकृतिक भूगोल रिवाईज करा, भारताचा राजकीय भूगोल, हवामान, महाराष्ट्राचे पॉप्युलेशन. ओके. हे सर्व महत्त्वाचे काय आहेत, चॅप्टर आहेत. आणि पर्यटन
याच्यावर आयोग वारंवार क्वेश्चन विचारतो. सो ऑल द बेस्ट फॉर 4 जानेवारीसाठी. ऑल द बेस्ट. अजिबात वेळ वाया घालू नका. जे महत्त्वाचे चॅप्टर्स आहेत, महत्त्वाचे टॉपिक आहेत, ते परत परत काय करा, रिवाईज करा, रिकॉल करा. ओके, ऑल द बेस्ट मित्रांनो. पुढच्या लेक्चरला आपण 2023चा पेपर काय करूया, डिस्कस करूया. ओके, धन्यवाद.